कधी विचार केलाय का की धावणारी कार, आकाशात उडणारा पक्षी किंवा अगदी आपल्या घरातल्या घड्याळाचा तो टिकटिक करणारा काटा, या सगळ्यांच्या हालचालीमागे नक्की काय विज्ञान दडलंय? नमस्कार. आज आपण गती आणि वेळ यांच्याच इंटरेस्टिंग दुनियेत जाणार आहोत. वस्तू कशा हालतात, त्यांचा वेग कसा मोजतात, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. सुरुवातच करूया एका जबरदस्त प्रश्नानं. विचार करा, जगात सर्वात वेगवान कोण असेल? जमिनीवर चित्त्याची बरोबरी करणं जवळजवळ अशक्य आहे, पण आकाशात झेप घेणारा गरुड, त्याचा वेगही काही कमी नसतो. मग विचार करा, या दोघांमध्ये शर्यत लागली तर जिंकेल कोण? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे नक्कीच मिळणार आहे, पण आधी काही गोष्टी समजून घेऊया. पण थांबा, वेगवान कोण हे ठरवायच्या आधी आपल्याला हे तर समजून घ्यावं लागेल की गती म्हणजे नेमकं काय. कारण कोणतीही वस्तू गतिमान आहे हे ओळखता आलं तेव्हाच तिच्या वेगाचा प्रश्न येतो, बरोबर? चला, आधी हीच संकल्पना एकदम क्लिअर करून घेऊया. विज्ञानात याची व्याख्या अगदी सोपी आहे. जेव्हा एखादी वस्तू तिच्या आजूबाजूच्या वातावरणाच्या तुलनेत आपली जागा बदलते, तेव्हा आपण म्हणतो की ती गतिमान आहे. समजा रस्त्याच्या कडेला एक झाड आहे. ते स्थिर आहे, बरोबर ना? पण त्या झाडाजवळून जाणारी कार आपली जागा सतत बदलत असते. म्हणून ती कार गतिमान आहे, म्हणजेच मोशनमध्ये आहे. आणि गंमत म्हणजे ही गती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. ती सैनिकांच्या संचलनासारखी एकदम सरळ रेषेत असू शकते, ज्याला आपण रेषीय गती म्हणतो, किंवा ती घड्याळाच्या लंबकासारखी एकाच ठिकाणी पुढे मागे होत राहते. याला म्हणतात दोलन गती. ही दोन्ही गतीचीच वेगवेगळी रूपं आहेत. ठीक आहे, तर वस्तू गतिमान कशा असतात हे कळलं. पण मग पुढचा प्रश्न येतो की वेगवेगळ्या गतींची तुलना कशी करायची? आपण सहज बोलून जातो की गोगलगाय किती हळू चालते आणि चित्ता किती वेगाने धावतो. पण हे हळू आणि वेगवान आपण नक्की ठरवतो कशाच्या आधारावर? यामागे काही लॉजिक आहे का? यामागे एक साधं लॉजिक आहे. जी वस्तू एखादं ठराविक अंतर पार करायला जास्त वेळ घेते ती हळू असते, आणि जी वस्तू तेच अंतर अगदी कमी वेळेत पार करते ती अर्थातच वेगवान असते. सोपं आहे की नाही? म्हणजे वेगवान असणं म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर कापणं. आणि याच सोप्या आयडियाला विज्ञानात एक खास नाव आहे, वेग, किंवा इंग्रजीत स्पीड. सोप्या शब्दांत सांगायचं तर वेग म्हणजे काय? तर वस्तूने एका ठराविक वेळेत, म्हणजे समजा एका सेकंदात किंवा एका तासात किती अंतर कापलं याचा हिशोब. याच संकल्पनेमुळे आपण फक्त हळू किंवा वेगवान न म्हणता गतीला आकड्यांमध्ये मोजू शकतो. तर मग आता येऊया आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे. चित्ता आणि गरुड, वेगवान कोण? उत्तर ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. गरुड पक्षी जेव्हा आपली शिकार पकडण्यासाठी आकाशातून झेप घेतो तेव्हा त्याचा कमाल वेग असतो तब्बल ताशी 320 किलोमीटर. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 320 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एखाद्या सुपरफास्ट ट्रेन किंवा रेसिंग कारपेक्षाही जास्त. आता हा तक्ता बघा, म्हणजे चित्र एकदम स्पष्ट होईल. इथे बघा, गरुडाचा वेग आहे ताशी 320 किलोमीटर, तर जमिनीवरचा सगळ्यात वेगवान प्राणी चित्ता धावतो ताशी 112 किलोमीटरच्या वेगाने. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं, गरुड हा चित्त्यापेक्षा खूप जास्त वेगवान आहे. आणि गंमत बघा, या तक्त्यात माणूस साधारणपणे ताशी 40 किलोमीटर वेगाने धावू शकतो, तर बिचारी गोगलगाय फक्त 0.05 किलोमीटर प्रति तास. केवढा फरक आहे बघा यांच्या वेगात. आता वेग मोजायचा असेल तर अंतर मोजावं लागतं हे तर आपल्याला कळलं. पण तितकंच किंबहुना त्याहूनही महत्त्वाचं आहे वेळेचं अचूक मोजमाप. कारण वेळेचा हिशोब चुकला की वेगाचा अख्खा हिशोबच चुकतो. पण विचार करा, आज आपल्याकडे घड्याळं आहेत, स्मार्टवॉच आहेत, पण शेकडो वर्षांपूर्वी लोक वेळ कशी मोजत असतील? चला तर जरा बघूया वेळ मोजण्याचा हा प्रवास कसा होता. वेळ मोजण्याचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. अगदी प्राचीन काळात लोक सूर्यामुळे पडणाऱ्या सावल्यांवरून वेळ ओळखायचे. मग आले गॅलिलिओ, ज्यांनी लंबकाचा एक असा शोध लावला ज्यामुळे घड्याळं बनवण्यात क्रांती झाली. आणि आज आपल्याकडे क्वार्ट्ज आणि डिजिटल घड्याळं आहेत, जी सेकंदाच्या 1000व्या भागाचाही अचूक हिशोब ठेवतात. हे बघा, हे आहे दिल्लीचं प्रसिद्ध जंतर मंतर. हे दुसरं तिसरं काही नसून एक प्रचंड मोठं सूर्य घड्याळ आहे. यातल्या रचनांवर पडणाऱ्या सूर्याच्या सावलीची जागा जशी जशी बदलेल तशी तशी दिवसाची वेळ कळायची. किती हुशारीने आणि किती अचूकपणे वेळ मोजण्याची ही पद्धत होती. आणि हा आहे साधा लंबक. घड्याळाच्या इतिहासातला हा एक खराखुरा मैलाचा दगड ठरला.
महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी एक अविश्वसनीय गोष्ट शोधून काढली की लंबकाच्या प्रत्येक झोक्याला लागणारा वेळ हा नेहमी सारखाच असतो, मग तो झोका लहान असो किंवा मोठा. याच एका तत्वामुळे पुढे जाऊन अचूक चालणारी घड्याळं बनवणं शक्य झालं. गॅलिलिओच्या त्या शोधापासून सुरू झालेला प्रवास आज थेट आपल्या मनगटावर आणि घरातल्या भिंतीवर पोचला आहे. आज आपण सगळेच अशी आधुनिक घड्याळं वापरतो, मग ती काट्यांची अॅनालॉग असोत किंवा आकड्यांची डिजिटल. हे घड्याळ आपल्याला सेकंदाचा अचूक हिशोब देतात, ज्यामुळे आपलं आयुष्य खूपच सोपं झालं आहे. तर आता आपल्याकडे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे अंतर आणि दुसरा म्हणजे ते अंतर पार करायला लागलेला वेळ. आता या दोन्ही गोष्टींना एकत्र आणून गतीचं गणित कसं मांडायचं ते बघूया. आणि अजिबात घाबरू नका, हे खूप सोपं आहे. हे आहे वेगाचं एकदम सोपं सूत्र. वेग म्हणजे एकूण कापलेलं अंतर भागिले त्यासाठी लागलेला एकूण वेळ. उदाहरणार्थ, जर एखादी कार 100 किलोमीटरचं अंतर 2 तासात पार करत असेल, तर तिचा वेग किती? 100 भागिले 2 म्हणजेच ताशी 50 किलोमीटर. बघा किती सोपं आहे हे गणित. पण वेग मोजल्यावर तो सांगायचा कसा? त्यासाठी काही ठरलेली एककं वापरली जातात. जसं की धावपटूचा वेग आपण मीटर प्रति सेकंड म्हणजे m/s मध्ये मोजतो, तर गाडीचा वेग किलोमीटर प्रति तास म्हणजे km/h मध्ये सांगतो. त्यामुळे आपण जेव्हा वेग सांगतो तेव्हा तो कोणत्या एककात आहे हे सांगणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर मोठा गोंधळ होऊ शकतो. आत्तापर्यंत आपण आकडेमोड करून वेग काढायला शिकलो, पण गतीला समजून घेण्याची एक अजून भारी आणि व्हिज्युअल पद्धत आहे, ती म्हणजे अंतरवेळ आलेख किंवा डिस्टन्स टाइम ग्राफ. हा ग्राफ म्हणजे काय, तर समजा एखाद्या प्रवासाची संपूर्ण कहाणीच. गाडी कधी सुरू झाली, कुठे थांबली, कुठे वेगाने गेली, हे सगळं एका चित्रात बघण्यासारखं आहे. चला पाहूया हे कसं काम करतं. चला एक छोटं उदाहरण घेऊ. कल्पना करा की एक कार सकाळी 8 वाजता प्रवासाला निघाले. या टेबलमध्ये बघा, आपल्याला दिसतंय की प्रत्येक अर्ध्या तासाने तिने किती अंतर कापलं आहे. 8 वाजता 0 किलोमीटर, 8:30ला 20, 9 वाजता 40 आणि असं करत सकाळी 10 वाजेपर्यंत 80 किलोमीटर. आता गंमत बघा, हीच सगळी आकडेवारी जेव्हा आपण अशा ग्राफवर मांडतो तेव्हा आपल्याला अशी एक रेषा मिळते. यालाच म्हणतात अंतरवेळ आलेख. यात आडव्या रेषेवर वेळ दाखवली आहे आणि उभ्या रेषेवर कापलेलं अंतर. या रेषेवरचा प्रत्येक बिंदू आपल्याला सांगतो की एका विशिष्ट वेळेस कार किती अंतरावर होती. म्हणजे ते सगळे आकडे आता एका चित्राच्या रूपात आपल्यासमोर आहेत. आणि ह्या आलेखाबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेषेचा आकार. ही रेषा एकदम सरळ आहे, नाही का? जेव्हा अंतरवेळ आलेख असा सरळ रेषेत वर जातो तेव्हा त्याचा एकच अर्थ असतो, ती वस्तू एका स्थिर म्हणजेच एकसमान वेगाने प्रवास करत आहे. तिचा वेग कुठेही कमी जास्त होत नाहीये. बघा, फक्त एका रेषेकडे बघून आपल्याला किती महत्त्वाची माहिती मिळाली. चला तर मग एकदा पटकन नजर टाकूया की आज आपण काय काय महत्त्वाचं शिकलो. आपण शिकलो की वेग म्हणजे काय आणि तो अंतर भागिले वेळ या सोप्या सूत्राने कसा काढायचा. आपण वेळ मोजण्याच्या इतिहासात डोकावून पाहिलं आणि लंबकाचं महत्त्व जाणलं. आणि शेवटी अंतरवेळ आलेखाच्या मदतीने एखाद्या प्रवासाची गोष्ट कशी वाचायची हेही आपण पाहिलं. तर आता गती आणि वेळेचं हे विज्ञान समजल्यावर आपल्या आजूबाजूला होणाऱ्या हालचालींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच थोडा बदलेल. पुढच्या वेळी जेव्हा रस्त्यावरून एखादी गाडी जाताना दिसेल किंवा बागेत कोणी धावताना दिसेल, तेव्हा मनातल्या मनात विचार करा, यांचा वेग किती असेल, आपण तो मोजू शकतो का? विज्ञानाची खरी गंमत हीच आहे की ते आपल्याला आपल्या नेहमीच्या जगाकडे एका नवीन नजरेने पाहायला शिकवतं. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?